झी 24 तास एक पाऊल पुढे। 2013 मध्ये काय घडणार? क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून संन्यास तर घेणार नाहीये ना? तसंच बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान यंदा तरी बोहल्यावर चढणार का? या संदर्भातला रिपोर्ट। क्रिकेट प्रेमींनी ज्याला देवत्व बहाल केलंय त्या सचिन तेंडुलकरनं डिसेंबर महिन्यात वनडे क्रिकेटमधून संन्यास घेतला। त्याच्या बॅटीतून रनचा ओघ थांबला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी ही निराश करणारी घटना होती। सचिननं वनडेतून निवृत्ती घेतली असली तरी तो टेस्ट मॅच खेळणार असल्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी तो एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल। ओडीआई से तो ले चुके हैं, टेस्ट से उनको ले लेना चाहिए। अब ले लेंगे थोड़े दिनों के बाद तो बहुत अच्छी बात होगी, क्योंकि उनका रिटायरमेंट टाइम तो बहुत पहले आ गया था। ठीक है, ये जबरदस्ती उन्हें खिलाया जा रहा है, ये सबको पता है, बहुत पहले उन्हें रिटायर हो जाना चाहिए था। सचिननं जास्तीत जास्त काळ क्रिकेट खेळत राहावं असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय, पण 2012 मध्ये सचिननं अचानकपणे वनडेतून निवृत्ती घेतली। त्यामुळे सचिनच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडलाय। क्रिकेट बोर्डावर सचिन नाराज तर नाहीये ना असा सवालही उपस्थित केला जातोय। जर असं असलं तर 2013 मध्ये सचिनच्या प्रत्येक निर्णयाकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय। खरं तर सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंचुरी ठोकावी अशी क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे। सचिनच्या खात्यात केवळ हा एकमेव विक्रम नोंदवला गेलेला नाहीये। सचिनच्या निवृत्तीबरोबरच 2013 मध्ये भारतीय क्रिकेट विषयी आणखीन एक सवाल केला जातोय, तो म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनीचं कप्तानपद तर जाणार नाही ना? 2012 मध्ये धोनीच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या कप्तान पदाविषयी प्रश्न उपस्थित केला गेला होता। माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथसह अनेकांनी धोनीला कप्तान पदावरून दूर करण्याची मागणी केली होती। धोनी की तो वहां पे जगह नहीं बनती टीम के अंदर। दे आर बेटर कीपर बैट्समैन देन हिम इन द कंट्री, बट दे आर नॉट कटिंग अपॉर्चुनिटी बिकॉज ही इज द कैप्टन। और धोनी की कप्तानी तो हमें नहीं लगता कि जाएगी, उसकी कप्तानी, बिकॉज उसका मतलब परफॉर्मेंस किसी मैचेस में अगर डाउन होता है देन उसको कवर अप कर लेता है वो अपना परफॉर्मेंस। धोनी की कप्तानी अभी तक तो इंडिया को अच्छा संभाल रहे हैं वो, और मेरे ख्याल से धोनी की कप्तानी रहनी चाहिए। एकता टायगर आणि दबंग 2 सारख्या हिट सिनेमांच्या यशामुळे 2011 प्रमाणेच 2012 मध्येही अभिनेता सलमान खानचे सितारे बुलंद होते। 2013 मध्ये सलमान खान निर्माता तसंच दिग्दर्शकाला नोकरीवर ठेवण्याच्या बेतात असल्याचं बोललं जातंय। आपल्या नावावर सिनेमे चालत असतील तर आपल्याला तेवढाच त्याचा फायदा झाला पाहिजे, हा त्यामागचा त्याचा उद्देश आहे। 2013 मध्ये आणखीन एक मोठा सवाल आहे आणि तो म्हणजे सलमान खान बोहल्यावर चढणार का? सलमान खान शादी 2013 कर भी सकते नहीं, बट आई थिंक सो नहीं करेंगे वो। सलमान भाई का पता नहीं शादी होगी कि नहीं, कांट से नहीं। प्रियंकाशी लिंकअप झाल्याची खबर आली खरी, पण सध्या तरी सलमान सिंगल आहे। तसंच बॉलिवूडमध्ये तो मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे, पण 2013 मध्येही तो मोस्ट एलिजिबल बॅचलर राहणार का? सलमानच्या कुटुंबियांचं आमिर खान सारख्या बड्या अभिनेत्यांनीही सलमानला लग्नाचा सल्ला दिलाय, पण सलमानच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगणं मात्र कठीण आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।